सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर. शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मानसशास्त्रावरील 100 निवडक असे प्रश्न जे तुमची येणाऱ्या TETमध्ये अत्यंत मदत करणार आहेत. व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी फायदेमंद आहे, कारण की मानसशास्त्र हा विषय दोन्हीकडे आहे. आणि या व्हिडिओमध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी ही एकदम तंतोतंत पेपरला साजेल अशी आहे, म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आज उद्या पेपर आहे आणि आज हा व्हिडिओ पाहणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. तुमची खूप छान उजळणी होईल. ठीक आहे, लागली सुरुवात करू आपण. वेळ नाही वाया घालवायचा. ठीक आहे. बालकांची वाढ ही प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाची असते? तर ती संख्यात्मक आणि शारीरिक असते. ठीक आहे. बालकांची वाढ ठीक आहे कशी असते? संख्यात्मक आणि शारीरिक प्रकारची वाढ असते. ठीक आहे. त्यांचा जर विकास मोजायचा झाला तर मग त्यांचा विकास हा कसा असतो? निरंतर चालणारी प्रक्रिया असते. बघा, बालकाचा विकास ही कशी प्रक्रिया आहे? तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि याला गुणात्मक सुद्धा असं म्हटलं जातं. काय? गुणात्मक. विकासाला गुणात्मक मोजलं जातं आणि वाढीला कसं मोजलं जातं? तर ते शारीरिक पद्धतीनं मोजलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वाढ आणि विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो? तर तो पडतो अनुवंश आणि परिसर यांची आंतरक्रिया. ठीक आहे. त्याचा अनुवंश कोणत्या वंशाचा आहे आणि त्यानंतर त्याचा जो परिसर आहे, कोणत्या परिसरामध्ये त्याची राहण्याची व्यवस्था आहे, कुठे राहतो तो, या गोष्टीवर सगळं ते अवलंबून आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गुणात्मक बदलांना काय म्हटले जाते? तर गुणात्मक बदलांनाच विकास म्हटलं जातं. ठीक आहे. गुणात्मक बदलांना विकास म्हटलं जातं आणि शारीरिक बदलांना काय म्हटलं जातं? वाढ म्हटलं जातं. वाढ. शारीरिक. बरं, या ठिकाणीच मी सांगत आहे तुम्हाला. तर आता गुणात्मक विचारले म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? विकास. त्यानंतर बघा, बालकाच्या पूर्ण घेऊ आपण या ठिकाणी. बालकाच्या विकासाचा शिरपदाभिमुख नियम काय सांगतो? तर तो विकास डोक्याकडून पायाकडे होत असतो असं सांगतो. बालकाचा विकास शिराभिमुख म्हणजेच काय? शिर म्हणजे काय? डोकं. ठीक आहे. डोक्यापासून तर कोणीकडे? पायाकडे विकास होत असतो. ठीक आहे, लहान बालकाचा. त्यानंतर विकासाचा समीपदूर सिद्धांत काय दर्शवतो? तर विकास शरीराच्या केंद्राकडून बाहेरील भागाकडे होत असतो. त्यानंतर 7वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, खालीलपैकी कोणते वय कुमारवयीन अवस्था म्हणून ओळखले जाते? तर ते आहे 12 ते 18 वर्ष. ठीक आहे. यालाच कुठं कुठं 13 ते 19 वर्ष, म्हणजे इथं एक वाढवला आणि इथं पण एक वाढवला, असं पण काही पुस्तकामध्ये आहे. म्हणून कुमारवयीन अवस्था जी आहे ती तुम्ही ह्या 12 ते 18 नाही तर मग 13 ते 19 गृहीत धरायची. ध्यानामध्ये ठेवा, कुमारवयीन अवस्था आहे ही. ठीक आहे. म्हणजे कोणत्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे तर कोणत्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, म्हणून त्यासाठी मी सांगतोय. परीक्षेत या दोन्हीपैकी एक जे कोणतंही ऑप्शन आलं त्याला क्लिक करायचं, कारण माझं काम आहे या ठिकाणी जे आहे ते सांगणं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वादळ आणि तणावाचा काळ असे कोणत्या अवस्थेला म्हटले जाते? तर किशोरावस्था आणि कुमारावस्था किंवा कुमारावस्था या दोन्हीला सुद्धा काय म्हटलं जातं? वादळ आणि तणावाचा काळ त्या ठिकाणी म्हटलं जातं. कारण की विद्यार्थ्यांना निर्णयच घेण्याचं समजत नाही की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. बालकाच्या सामाजिकरणाची पहिली संस्था कोणती आहे? तर कुटुंब ही त्याच्या सामाजिकरणाची पहिली संस्था आहे. तो या ठिकाणी त्याचं सामाजिकरण होत असतं. प्रश्न 10वा, जीन पियाजे यांनी बालकाच्या कोणत्या विकासाचा सिद्धांत मांडला आहे? तर बोधात्मक विकासाचा सिद्धांत त्याने मांडलेला आहे. प्रश्न 11वा, पियाजे यांच्या मते अमूर्त विचार बालकात कोणत्या अवस्थेत विकसित होतो? तर तो औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये होत असतो. औपचारिक क्रियात्मक अवस्था. प्रश्न 12वा, परिपक्वता म्हणजे काय?
तर परिपक्वता म्हणजे नैसर्गिक व जैविक वाढीची प्रक्रिया, यालाच परिपक्वता असं म्हणतात. नैसर्गिक व जैविक वाढीची प्रक्रिया याला परिपक्वता असं म्हणत असतात. प्रश्न 13वा, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकाच्या कोणत्या विकासाचे टप्पे स्पष्ट केले आहेत? तर त्यांनी नैतिक विकासाचे जे टप्पे आहेत ते त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. नैतिक विकास, चोरी करू नये वगैरे वगैरे याला नैतिक विकास म्हणतात. लेव वायगोत्स्की यांच्या सिद्धांतात कोणत्या घटकाला सर्वोच्च महत्त्व दिलेले आहे? तर समाज आणि संस्कृती या घटकाला त्यांनी सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये. समाज आणि संस्कृती, त्यांच्या सिद्धांताचं नाव सुद्धा तसंच आहे, समाज आणि सांस्कृतिक सिद्धांत. खालीलपैकी कोणते गामक कौशल्याचे उदाहरण आहे? गामक कौशल्याचं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे. धावणे आणि उड्या मारणे हे काय आहे? गामक कौशल्याचं उदाहरण आहे, ध्यानामध्ये ठेवा. प्रश्न 16वा, बालकाचा भावनिक विकास सुदृढ होण्यासाठी शिक्षकाची भूमिका कशी असावी? तर ती सहानुभूतीपूर्वक व मार्गदर्शकाची असली पाहिजे. ठीक आहे. त्याचा भावनिक विकास जर करायचा असेल तर आपण सहानुभूतीनं आणि एकदम व्यवस्थित मार्गदर्शन करून त्या ठिकाणी आपली भूमिका बजावायची असती, हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 17वा, व्यक्ती भिन्नता यानुसार वर्गातील सर्व बालके त्यांच्या वाढ व विकासाचा वेग वेगवेगळा असतो. ठीक आहे. व्यक्ती भिन्नता असते आणि त्यामुळं काय होतं, त्यांची वाढ आणि विकास हा वेगवेगळा असतो. जसे की 7वीच्या वर्गामध्ये बघा, एखादा मुलगा खूपच ठेंगणा असतो तर एखादा मुलगा खूपच उंच असतो. हे काय, व्यक्ती भिन्नता आहे, कारण की त्यांचा वाढ आणि विकास वेगळा असतो. आणि त्यामध्ये आणखी एक आपल्याला फरक दिसतो. हा जो सर्वात उंच विद्यार्थी आहे हा काय असतो, ढ असतो, आणि हा छोटासाच आहे पण हा तल्लख बुद्धीचा असतो किंवा चंचल असतो. कधी एखाद्या खेळाच्या मैदानावर गेले तुम्ही तर हा कबड्डीमध्ये सुद्धा याला हरवतो, कारण की याच्यामध्ये बौद्धिक चंचलता सुद्धा असू शकते. पण हे असंच असतं असं नाही. हा एखादं उदाहरण अशा प्रकारे असू शकतं. जास्ती वाढलेला विद्यार्थी हा बुद्धीने सुद्धा तल्लख असू शकतो, असं काही नाही. त्याला त्या ठिकाणी वंश आणि त्याचा परिसर यावर सुद्धा ह्या काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून व्यक्ती भिन्नता यामध्ये काय दाखवलेलं असतं, तर त्यांच्या वाढ व विकासाचा वेग वेगवेगळा असतो. ठीक आहे. त्यांची जी गती आहे त्यांची वेगवेगळी असते. समजून घ्या तुम्ही या ठिकाणी, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि मी या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की हे जे मी प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत हे परीक्षेला असे येणार नाहीत, बिलकुल येणार नाहीत अशाला असे प्रश्न. पण हे प्रश्न तुम्ही समजून घेतल्याच्या नंतर त्यांनी या प्रश्नाला कसंही फिरवून टाकू द्या, ते तुम्ही वाचल्याच्या नंतर तुम्ही स्वतः फील करून त्या ठिकाणी योग्य जो पर्याय आहे त्या पर्यायाला तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतं, गोल करावं लागतं. आणि यामध्येच परीक्षेचा स्कोर आपण जास्त करू शकतो आणि परीक्षामध्ये आपण जिंकू शकतो. हे या ठिकाणी काही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे असतात. काही प्रश्न हे आपल्या सद्विवेक बुद्धीनं पण सोडवायचे असतात, कारण की मानसशास्त्राचा जो विषय आहे तो थोडासा आपला स्वतःच्या फिलिंगमधून सुद्धा बाहेर आपण त्याला काढू शकतो. ठीक आहे. आता मला प्रॉपर तुम्हाला इथे असं मी फळ्यावर आता शिकवत नाही म्हणून मला तुम्हाला प्रॉपर व्यक्त होऊन सांगता येत नाही या ठिकाणी, पण तुम्ही या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे. प्रश्न या ठिकाणी 18वा आपण पाहू, बालकाच्या विकासातील पूर्व बाल्यावस्था हा काळ कोणता मानला जातो? तर पूर्व बाल्यावस्थेचा काळ जो आहे 2 ते 6 वर्ष याला पूर्व बाल्यावस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 19, विकास हा सामान्य प्रतिक्रियांकडून विशिष्ट प्रतिक्रियांकडे होतो. हा विकासाचा कोणता नियम आहे? तर हा सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याचा नियम आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 20वा, त्याआधी मला एक तुम्ही लाईक करा बरं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच केला असेल तर मग काही हरकत नाही, तुमचे धन्यवाद. पण एकदा व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न पाहू आपण, बालकाच्या वाढीचे मोजमाप खालीलपैकी कशामध्ये अचूक करता येते? तर ते करता येते किलो आणि सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. वजन कसं मोजता येईल? किलोमध्ये मोजता येईल आणि त्याची उंची जी आहे सेंटीमीटरमध्ये मोजता येईल.
का? कारण की हे सेंटीमीटरमध्ये उंची मोजायला सोपी जाते, त्याची उंची कमी असते म्हणून. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी, बालकाच्या सामाजिकरणाची प्राथमिक संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर कुटुंब ही त्याची प्राथमिक संस्था आहे. द्वितीय आहे त्याची शाळा आणि तृतीय आहे त्याचे समाज. ठीक आहे, या ठिकाणी समाज. पहिली आहे कुटुंब, दुसरी आहे शाळा आणि त्यानंतर तिसरी काय आहे? समाज आहे. ठीक आहे, अशा प्रकारे त्याचं सामाजिकरण या ठिकाणी या संस्थेमध्ये घडत असतं. पण पहिलं सामाजिकरण हे कुटुंबात घडतं है ना. मम्मी पप्पा म्हणतात असं म्हणू नये, असं करू नये, तिथं बसू नको, इथं बस, आणि अशा प्रकारे त्याचं सामाजिकरण त्या ठिकाणी होतं. आजी आजोबा काही गोष्टी त्यांना शिकवत असतात, हेच त्याचं सामाजिकरण असते. बालकाच्या सामाजिकरणात द्वितीयक संस्था म्हणजे सेकंडरी एजन्सी म्हणून कोणाची भूमिका महत्त्वाची असते? तर शाळा आणि मित्रमंडळी यांची भूमिका त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर खालीलपैकी कोणते साधन बालकाच्या सामाजिकरणात पॅसिव्ह किंवा अक्रिय संस्था म्हणून काम करते, जिथे थेट अंतक्रिया होत नाही? तर त्याचं उत्तर आहे वाचनालय. का? बघा, या पर्याय, आता या ठिकाणी पर्याय पाहून अशा प्रकारची उदाहरणं द्यावं लागतात. कुटुंबामध्ये होतंय, खेळायचे मैदान आहे, वर्ग खोली, यामध्ये काय डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांचं काय होत असतं? आंतरक्रिया होत असतात. कारण कुटुंबात सर्वांना खेळायच्या मैदानात मित्रांना तो प्रत्यक्ष बोलतो, वर्गखोलीमध्ये पण मित्रांना शिक्षकांना प्रत्यक्ष बोलतो, पण सार्वजनिक वाचनालयामध्ये तो प्रत्यक्ष कोणालाही बोलू शकत नाही. कारण की त्या ठिकाणी सर्वच्या सर्वजण बसून काय केलेलं असतात? वाचन करत असतात, त्या ठिकाणी पुस्तक वाचत असतात. आणि पुस्तक वाचणाऱ्या लोकांना ते बोलू शकत नाही, ते त्याचं स्वतः जाणार आणि एकटा एवढा बसणार आणि स्वतःचं पुस्तक वाचत बसणार. म्हणून या ठिकाणी त्याची जी आहे पॅसिव्ह त्या ठिकाणी त्याचं होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे काय, त्याला पॅसिव्ह एजन्सी म्हणजे त्याचं अक्रिय होतो त्या ठिकाणी तो. ठीक आहे, थेट आंतरक्रिया त्याची होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 24वा, समाजात वावरताना कोणत्या गोष्टी योग्य आणि कोणत्या गोष्टी अयोग्य आहेत याचे नियमन बालक प्रामुख्याने कशाद्वारे शिकते? तर सामाजिकरण प्रक्रियेद्वारे तो या ठिकाणी तो शिकत असतो. ठीक आहे, मी या ही जी सराव प्रश्नपत्रिका काढलेली आहे, यामध्ये मी सर्व पाठांचा अंतर्भाव केलेला आहे. D.Edला जे पुस्तक आहे आपलं आपलं मानसशास्त्र, ज्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र ह्या सगळ्यांचे जे तिकडं अध्यापन प्रक्रिया, अध्यापनाच्या पद्धती या सगळ्यांचा समावेश केलेला आहे. असे 100 प्रश्न तयार केलेत, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे होतील. आणि हे करत असताना मला खूप जास्त मेहनत करावी लागली, त्यासाठी फक्त एक लाईक मागत आहे मी. ठीक आहे, आपला कोणता कोर्स नाही, म्हणजे मी या ठिकाणी असं म्हणणं, माझा 3,000 रुपयाचा कोर्स तुम्हाला मी 2,000 रुपयात देत आहे, लवकरात लवकर जॉईन व्हा, असं काही नाही. जे मी करतो, मेहनत करतो, इथं यूट्यूबवर डायरेक्ट तुम्हाला टाकून देतो, हेच माझं फलित आहे. बाकी मला काही पाहिजे नाही, फक्त एक लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि काय वाटत असेल तर कमेंट करा मला या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहू आपण, बालकाच्या सामाजिकरणावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा प्रभाव पडतो? तर वरीलपैकी सर्वच घटकांचा त्याच्या सामाजिकरणावर प्रभाव पडतो. संस्कृती आणि चालीरीती, सभोवतालचा परिसर आणि प्रसार माध्यमे, मीडिया, या सर्वच गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव पडतो. आणि याचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे, संस्कृती आणि चालीरीती. ठीक आहे, ज्या धर्मामध्ये तो जन्माला आलेला आहे तो त्या धर्माचा फॉलोअर होतो. त्यानंतर सभोवतालचा परिसर है ना, कोणत्या परिसरात राहतो त्या परिसरानुसार त्याच्या आंतरक्रिया विकसित होत असतात. आणि प्रसार माध्यमे है ना, चलो अशा प्रकारचे ते डायलॉग मारतो का? कारण की मीडियावर आजकाल त्याच प्रकारचे व्हिडिओ तो पाहतो आणि तसा होतो. ठीक आहे, तर हे वरीलपैकी सर्व घटक त्या ठिकाणी त्याला लागू होत असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा, शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे प्रामुख्याने कशाचा अभ्यास होय? तर शैक्षणिक परिस्थितीतील मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजेच काय आहे? शैक्षणिक मानसशास्त्र आहे. लक्षात असू द्या, शैक्षणिक परिस्थितीतील मानवी वर्तनाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो यामध्ये. ठीक आहे, त्याला शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, 27 क्रमांकाचा प्रश्न, आधुनिक मानसशास्त्राला कशाचे शास्त्र मानले जाते? तर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते.
कशाचा? वर्तनाचा अभ्यास करणारे. शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य ध्येय किंवा केंद्रबिंदू खालीलपैकी काय आहे किंवा कोणता आहे? तर अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करणे हेच शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य ध्येय आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 29वा. शैक्षणिक मानसशास्त्रात बालकाच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत जास्त उपयुक्त ठरते? तर प्रायोगिक व निरीक्षण पद्धत त्या ठिकाणी सर्वात जास्त महत्त्वाची ठरत असते. त्यानंतर बघा प्रश्न 30वा. मानसशास्त्रात अध्ययन म्हणजे काय? तर अध्ययन याचा अर्थ मानसशास्त्रात सांगितलेला आहे अनुभवामुळे वर्तनात होणारा टिकाऊ व अपेक्षित बदल म्हणजेच अध्ययन होय. म्हणजे आजच्या घडीला या ठिकाणी पालक आणि बऱ्याच शाळांमध्ये सुद्धा ही विचारधारा बदललेली आहे. त्यांना फक्त वाटतं होमवर्क केला म्हणजे अध्ययन झालं, पांढऱ्या वह्या काळ्या केल्या म्हणजे होमवर्क झालं, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. वर्तनात होणारा टिकाऊ व अपेक्षित बदल याला अध्ययन म्हणतात आणि ही निरंतर चालणारी क्रिया आहे. आज सांगितलं विद्यार्थ्याला चोरी करू नको बाबा, तर तो म्हातारा होईपर्यंत त्यानं चोरी करू नये, याला अध्ययन म्हणतात. आणि या ठिकाणी तर पाहिलं जातं की यानं ह्याचा होमवर्क केला नाही, शिक्षक काय करत आहेत, यानं त्याचा स्वाध्याय केला नाही, काय आम्ही एवढे पैसे भरले, आम्ही तसं केलं, आम्ही असं केलं. तर ही ही फक्त एक ज्ञानाची याच्याकडं म्हणजे ज्ञानाची सुद्धा नाही तर माहितीचं फक्त संप्रेषण होत आहे की ही माहिती याच्यापासून त्याच्यापाशी देण्याची क्रिया आहे. पण वास्तविक अध्ययन जे आहे ते कसं आहे? टिकाऊ आणि अपेक्षित आहे. ठीक आहे. अपेक्षित बदल याला अध्ययन म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, तुम्ही समजून घ्या, सुज्ञ आहात. ठीक आहे. ओके. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा कोणता मुख्य नियम सांगितलेला आहे? तर त्यांनी सराव किंवा प्रयत्नाचा नियम सांगितलेला आहे. ठीक आहे. त्यांच्या लॉचं नावच आहे प्रयत्न प्रमाद. ठीक आहे. नाव काय आहे त्यांच्या? प्रयत्न प्रमाद पद्धती. ठीक आहे. त्याचा त्यांनी विकास केलेला आहे. त्याच्यामध्येच काय आहे? सराव किंवा प्रयत्नाचा नियम. त्यांनी कशावर हे केलेलं आहे, प्रयोग केलेला आहे, ते तुम्ही मला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. थॉर्नडाईकनं कोणत्या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे? आणि हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्व शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रयोग केलेला आहे कोणत्या प्राण्यावर, हे या ठिकाणी आपल्याला खूप अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो माहीत करून घ्यायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी एका व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिटेल माहिती सांगितली. आता आणखी जास्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून थांबू आपण. पुढचा प्रश्न 32वा. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर अध्ययन संक्रमण म्हणजे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे, यालाच अध्ययन संक्रमण असं म्हणत असतात. ठीक आहे. आणि जर एखाद्या गोष्टीचं ज्ञानात्मक त्या ठिकाणी संक्रमण झालेलं नसेल तर अशा प्रकारे विद्यार्थी काम करू शकत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 33वा. वर्गातील विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करण्यासाठी शिक्षकाने प्रामुख्याने कशाचा वापर करावा? तर विविध शैक्षणिक साधने आणि दृक श्राव्य साधने माध्यमांचा त्या ठिकाणी त्यांनी उपयोग केला पाहिजे. प्रश्न 34वा. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संकल्पनेचा वापर केला जातो? तर बुद्ध्यांक, IQ, इंटेलिजन्स क्वोशियंट त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात. त्यानेच काय विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता मोजली जाते. ठीक आहे. शैक्षणिक मानसशास्त्रानुसार प्रत्येक वर्गात वैयक्तिक भिन्नता असण्याचे कारण काय आहे? तर प्रत्येक बालकाची बुद्धिमत्ता, आवड आणि क्षमता वेगवेगळी असते. त्यानुसार प्रत्येक वर्गात वैयक्तिक भिन्नता त्या ठिकाणी असते. काय? प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे जन्मता, काही जणांची आवड वेगळी आहे आणि काही जणांची अशा प्रकारे आपला अलार्म वाजला आणि त्यामुळे सर्वच्या सर्व या ठिकाणी खेळ मोडलेला आहे. तरी पण पुन्हा एकदा आपण यावर जाऊ. ओके. आणि आपले प्रश्न आपण पाहू. मला वाटतं आपला 35वा प्रश्न काहीतरी चालू होता. ठीक आहे. एकदा सगळंच बंद आहे तर तरी पण आपल्याला थोडं डिस्टर्ब झालं.
असो, यामध्ये आपले 30 सेकंद गेले, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. ठीक आहे. हा बघा, आपला 35वा प्रश्न चालू होता. तर काय आहे, शैक्षणिक मानसशास्त्रानुसार प्रत्येक वर्गात वैयक्तिक भिन्नता असते. त्याचं कारण आहे बुद्धिमत्ता, आवड आणि प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. यामुळे वैयक्तिक भिन्नता त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. ठीक आहे. प्रश्न 36वा, स्वतःच्या मनाचे किंवा वर्तनाचे स्वतःच निरीक्षण करणे ही कोणती पद्धत आहे? तर ही आत्मनिरीक्षण पद्धत आहे. पुढचा प्रश्न, मानसशास्त्रातील आत्मनिरीक्षण या पद्धतीवर मुख्य आक्षेप कोणता घेतला जातो? तर ही पद्धत व्यक्तिनिष्ठ असून यात वस्तुनिष्ठतेचा अभाव असतो. यामुळेच याला काय, आत्मनिरीक्षण पद्धत ही जी आहे याच्यावर हा मुख्य आक्षेप घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38, नियंत्रित वातावरणात घटकामधील कार्यकारण भाव शोधण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर प्रायोगिक पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते. कशासाठी वापरली जाते? नियंत्रित वातावरणामध्ये घटकामधील कार्यकारण भाव शोधण्यासाठी, घटकामधील कार्यकारण भाव शोधण्यासाठी प्रायोगिक पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते. प्रायोगिक पद्धत ही जी शक्यतो विज्ञान अशा विषयांसाठी अतिमहत्त्वाची असते. ठीक आहे. प्रायोगिक पद्धतीमध्ये ज्या घटकात जाणीवपूर्वक बदल केला जातो त्या घटकाला काय म्हणतात? तर त्याला स्वतंत्र परिवर्तक असं म्हटलं जातं. ठीक आहे. एखाद्या 40वा प्रश्न, अपवादात्मक, समस्याग्रस्त किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बालकाचा सखोल व पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत सर्वोत्तम मानली जाते? तर जीवनवृत्त पद्धती किंवा व्यक्ती अभ्यास किंवा केस स्टडी मेथड याला असं म्हणतात. ही अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी ठरली जाते. प्रश्न 41वा, निरीक्षण पद्धती अधिक विश्वसनीय आणि वस्तुनिष्ठ करण्यासाठी शिक्षकाने काय करणे आवश्यक आहे? तर पूर्वग्रह विरहित राहून नोंदीसाठी पडताळासूची किंवा रेटिंग स्केलचा वापर करावा. ठीक आहे. त्यानंतर 42वा प्रश्न, जे.बी. वॉटसन यांनी मानसशास्त्रात वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या पद्धतीवर सर्वाधिक भर दिला? तर बाह्य निरीक्षण पद्धतीवर त्यांनी त्या ठिकाणी भर दिलेला आहे. ठीक आहे. 43वा प्रश्न, वर्गातील विद्यार्थ्यांमधील परस्पर संबंध, गटबाजी आणि सामाजिक सखोल सलोखा मोजण्यासाठी त्यांनी कोणती मानसशास्त्रीय पद्धत वापरलेली आहे? तर समाजमिती पद्धत त्यांनी या ठिकाणी वापरलेली आहे. पुढचा प्रश्न 44वा, एकाच वयोगटातील किंवा वेगवेगळ्या वयोगटातील मुलांच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करण्याकरिता कोणती पद्धत उपयुक्त ठरते? तर सर्वेक्षण पद्धत ही त्या ठिकाणी उपयुक्त पडत असते. त्यानंतर 45वा प्रश्न, खालीलपैकी कोणती पद्धत ही शैक्षणिक मानसशास्त्राची विकासात्मक पद्धत म्हणून ओळखली जाते? तर ती समकालीन आणि दीर्घकालीन पद्धत जी आहे ती मानसशास्त्राची विकासात्मक पद्धत म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पहा, अभिजात अभिसंधान उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली? तर इव्हान पॉव्लोव यांनी मांडली. अभिजात म्हणलं की इव्हान पॉव्लोव हे नाव घ्यायचं. ठीक आहे. आणि साधक म्हणलं की स्किनरचं नाव घ्यायचं. ठीक आहे. साधक स्किनरचं आहे. ठीक आहे. त्यांनी मांडलेली आहे साधक अभिसंधान. पॉव्लोव यांनी आपल्या अभिसंधान प्रयोगात कोणत्या प्राण्याचा वापर केला? तर त्यांनी कुत्र्याचा वापर केलेला आहे. थॉर्नडाईकनं मांजराचा केलेला आहे. ठीक आहे. साधक अभिसंधान उपपत्तीचे जनक कोणाला मानले जाते? तर B.F. स्किनर यांना त्या ठिकाणी मानलं जातं. आताच मी सांगितलं तुम्हाला. थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग करून कोणता अध्ययनाचा सिद्धांत मांडला? तर त्यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न 50वा, थॉर्नडाईक यांच्या मते अध्ययनासाठी खालीलपैकी कोणत्या 3 मुख्य नियमांचा समावेश होतो? तर सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम, हे असे 3 या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी काय केलेले आहेत? नियम मांडलेले आहेत. पुढचा प्रश्न कसं झालं, 1 मिनिट मला चेक करू द्या. हा 50वा, हो बरोबर 50वा होता आणि आता 51वा प्रश्न आहे. ठीक आहे. कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिपांजीवर प्रयोग करून कोणती उपपत्ती मांडली? तर मर्मदृष्टीमूलक, तिलाच समष्टीवादी उपपत्ती सुद्धा असं म्हणतात. आणि आणखी एक याच उपपत्तीचं नाव आहे, ते तुम्ही मला या ठिकाणी कमेंटमध्ये लिहून सांगा. याच उपपत्तीचं 3रं नाव आहे. ठीक आहे. 52वा प्रश्न,
मर्मदृष्टी या जर्मन शब्दाचा ढोबळमानाने काय अर्थ होतो? तो पूर्णाकृती किंवा आकृतिबंध असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. प्रश्न 53वा, सामाजिक अध्ययन उपपत्तीचे प्रतिपादन कोणी केले ज्यामध्ये निरीक्षणात्मक अध्ययन महत्त्वाचे मानले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा, असं त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 54, स्किनर यांच्या साधक अभिसंधान उपपत्तीवर आधारित शिक्षणातील कोणती आधुनिक संकल्पना विकसित झाली आहे? तर त्याला क्रमिक अध्ययन म्हणजेच प्रोग्राम लर्निंग असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 55, आशययुक्त शोधन उपपत्तीचे जनक कोण आहेत? तर जेरोम ब्रुनर हे त्याचे जनक आहेत, त्यांनी ती मांडलेली आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली? तर डेव्हिड ऑसुबेल यांनी मांडलेली आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती, अर्थपूर्ण शब्द आहे ना, शब्दांचे अर्थ कळले पाहिजे, ती उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. रॉबर्ट गेने यांनी अध्ययनाचे एकूण किती स्तर किंवा पायऱ्या सांगितल्या आहेत? तर एकूण 8 पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत रॉबर्ट गेने यांनी. रॉबर्ट गेने यांच्या वर्गीकरणानुसार अध्ययनाचा सर्वोच्च स्तर कोणता आहे? तर समस्या निराकरण हा त्यांचा सर्वोच्च स्तर आहे. प्रश्न 59वा, बालकांच्या अध्ययनात प्रबलन किंवा बक्षीस आणि शिक्षा यांचे महत्त्व कोणत्या उपपत्तीत प्रामुख्याने अधोरेखित केलेले आहे? तर साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये केलेले आहे, जी स्किनरनं मांडलेली आहे. ठीक आहे. प्रश्न 60वा, मुले समाजात मोठ्यांचे अनुकरण करून आणि TV, चित्रपट यातील पत्रांचे निरीक्षण करून शिकतात. हे विधान कोणत्या उपपत्तीला लागू होते? तर हे बांडुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती याला लागू होत असते. ठीक आहे. प्रश्न 61वा, अध्ययन संक्रमण म्हणजे प्रामुख्याने काय? तर एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, कौशल्य किंवा अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर परिणाम होणे यालाच त्यांनी अध्ययन संक्रमण असं म्हटलेलं आहे. जसं की बघा, एखाद्या विद्यार्थ्याला गणितामध्ये 1 अंकी गुणाकार दिला असा 22 गुणिले 2, तर त्याच विद्यार्थ्याला जर आपण या ठिकाणी 22 गुणिले 12 केले तर तो डायरेक्ट 12चा पाढा म्हणून याला जर स्वतःहून गुणाकार करत असेल तर याला अध्ययनाचं संक्रमण असं म्हटलं जातं. तो 2नच गुणाकार करत असेल तर त्या ठिकाणी अध्ययनाचं संक्रमण नाही झालं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा या ठिकाणी प्रश्न पहा, जेव्हा पूर्वी शिकलेले ज्ञान किंवा कौशल्य नवीन गोष्टी शिकवण्यात मदत करते तेव्हा त्याला कोणते संक्रमण म्हणतात? तर त्याला विधायक किंवा धनात्मक संक्रमण असं म्हटलं जातं. धनात्मक, ठीक आहे, पॉझिटिव्ह आहे या ठिकाणी ते. त्यानंतर प्रश्न 63, सायकल चालवण्याचे कौशल्य अवगत असलेल्या व्यक्तीला स्कूटर चालवायला शिकणे सोपे जाते. हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? तर हे धनात्मक संक्रमणाचे उदाहरण आहे, जे की मी आता तुम्हाला सांगितलं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. त्यांनी आता या ठिकाणी काय सायकल आणि मोटरसायकल किंवा स्कूटर या दोन्हीचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. हे यालाच अध्ययन अध्यापन म्हणत असतात, आपण समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. जेव्हा आधीचे शिकलेले ज्ञान नवीन गोष्टी शिकण्यात अडथळा किंवा बाधा निर्माण करते तेव्हा त्यास काय म्हणतात? त्याला ऋणात्मक किंवा विघातक संक्रमण असं म्हणतात. ठीक आहे. आधी शिकलेलं ज्ञान हे जर घातक ठरत असेल पुढच्या गोष्टी शिकण्यासाठी तर त्याला काय, त्याला ऋणात्मक म्हणतात. आणि ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. जेव्हा मी 7वी 8वीला असताना बासरी शिकलो, ठीक आहे, बासरी वाजवायला शिकलो, तेव्हा माझ्यासोबत हा प्रकार घडला. तेव्हा मी ज्या व्यक्तीकडून शिकलो त्यांनाच त्याबद्दल अधिक माहिती नव्हती, तर त्यांना जसं माहिती होतं त्यांनी मला शिकवलं, पण ते काही प्रमाणात चुकीचं होतं. आणि हे शिकल्यामुळं मला वास्तविक खरी जी बासरी शिकायला पाहिजे होती तशी मी शिकलो नाही. हे ऋणात्मक संक्रमण आहे. आणि आता मी त्या बासरीमधले जे नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला या चुकीच्या सवयीमुळं मला त्याच्यामध्ये काय होतं, अडचण येते, अडथळा येतो आणि मला त्रास होतो. त्यामुळे याला ऋणात्मक किंवा विघातक संक्रमण असं म्हणतात. आणि हे माझ्यासोबत घडलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगताना उदाहरण द्यायला सुद्धा मला मिळालेलं आहे. तर तुम्ही आता समजून घ्या या गोष्टीला. ओके. पुढचा प्रश्न 65वा, भारतात डाव्या बाजूने वाहन चालवण्याची सवय असलेल्या चालकाला अमेरिकेत उजव्या बाजूने वाहन चालवताना अडचण येते. हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे?
तर हे ऋणात्मक संक्रमणाचे उदाहरण आहे. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा त्याचं उदाहरण आलेलं आहे. ठीक आहे. म्हणून शिक्षकांनी जे माहीत आहे ते इमाने इतबारे द्यावं, पण जे माहीत नाही त्यावेळी चुकीचं देऊ नये, कारण की चुकीची माहिती खूप घातक असते, विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम करून जाते. जेव्हा एका विषयात मिळवलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या विषयाच्या अध्ययनावर कोणताही चांगला किंवा वाईट परिणाम होत नाही, तेव्हा त्यास काय म्हणतात, तर त्याला शून्य संक्रमण असं म्हणत असतात. म्हणजे काहीच झालं नाही की शून्य झालं, म्हणजे त्या ठिकाणी तोटा होत असेल तर ऋणात्मक झालं आणि फायदा होत असेल तर धनात्मक झालं, एवढं ध्यानामध्ये ठेवा. परीक्षेमध्ये या ठिकाणी हे विचारलं जातं. पुढचा प्रश्न, इतिहास या विषयाच्या ज्ञानाचा गणिताचे प्रमेय सोडवताना कोणताही परिणाम न होणे हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे, तर शून्य संक्रमणाचं उदाहरण आहे, कारण की त्यांचा त्या ठिकाणी काहीही संबंध नाही. ठीक आहे. शरीराच्या एका भागाला, उदाहरणार्थ उजव्या हाताला दिलेले कौशल्य शिक्षण दुसऱ्या भागाकडे, डाव्या हाताकडे संक्रमित होते, त्यास काय म्हणतात, त्याला द्विपार्श्व संक्रमण म्हणतात. द्विपार्श्व संक्रमण म्हणत असतात. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययन संक्रमणाचा कोणता महत्त्वाचा सिद्धांत मांडला आहे, तर समरूप समान घटकांचा सिद्धांत मांडलेला आहे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी. ठीक आहे. प्रश्न 17वा, चार्ल्स जूड यांनी मांडलेला अध्ययन संक्रमणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणता आहे, तर सामान्यीकरणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. सामान्यीकरणाचा सिद्धांत जूड यांनी, त्याला जड्ड असं सुद्धा काही जणांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. अध्यापन म्हणजे प्रामुख्याने काय, तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी अनुकूल परिस्थिती व मार्गदर्शन निर्माण करणे, यालाच अध्यापन असे म्हटले जाते. प्रश्न 72वा, अध्यापन प्रक्रियेतील त्रिध्रुवीय मॉडेलनुसार कोणते 3 घटक समाविष्ट असतात, तर शिक्षक, विद्यार्थी आणि पाठ्यक्रम किंवा समाज हे या ठिकाणी घटक समाविष्ट असतात त्याच्यामध्ये, त्रिध्रुवीयमध्ये. ठीक आहे. काय, शिक्षक, विद्यार्थी आणि पाठ्यक्रम किंवा समाज. त्यानंतर प्रश्न 73वा, अध्यापन प्रक्रियेचे मुख्य केंद्रबिंदू कोण असते, तर विद्यार्थी हा मेन केंद्रबिंदू त्या ठिकाणी असतो. ठीक आहे. त्यानंतर 74, ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे, तर अध्यापनाचे सूत्र आहे. हे अध्यापनाचं सूत्र आहे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे किंवा अज्ञाताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. मराठीत असं म्हणतात, हिंदीत वेगळं म्हणतात. ठीक आहे. तर समजून घ्या, ते एक अध्यापनाचं सूत्र आहे. शिक्षकाने नवीन धडा शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी कोणती पायरी वापरावी, तर प्रस्तावनेतून त्याला पूर्वज्ञानाची त्या ठिकाणी जागृती होत असते. पुढचा प्रश्न 76वा, उद्गामी पद्धतीमध्ये अध्यापनाचा प्रवाह कसा असतो, तर उदाहरणाकडून नियमाकडे त्या ठिकाणी घेऊन गेलं जातं. उद्गामी पद्धतीमध्ये आधी उदाहरण द्यायचं आणि मग नियम सांगायचे. अवगामी अध्यापन पद्धती 77 मध्ये बघा, अवगामी अध्यापन पद्धती सर्वात आधी काय सांगितले जाते, तर याच्यामध्ये आधी नियम सांगले जातात आणि नंतर सिद्धांत सांगितले जातात. ठीक आहे. किंवा आधी त्या ठिकाणी नियम सांगून नंतर त्यावरची जी उदाहरणं आहेत ती त्या ठिकाणी दिली जातात. अशा प्रकारे आपण त्याला अवगामी अध्यापन पद्धती म्हणू शकतो. अवगामी आणि उद्गामी ह्या एकमेकींच्या विरुद्ध आहेत. त्यानंतर बघा 78वा प्रश्न, अध्यापनात दृकश्राव्य साधनांचा वापर केल्यामुळे काय होते, तर अध्यापन अधिक परिणामकारक, रंजक आणि स्थायी होते. ठीक आहे. दृकश्राव्य साधनं या ठिकाणी वापरली पाहिजे. ठीक आहे. आज आता मराठीच्या काही कविता आलेल्या आहेत यावर्षी आणि खूपच सुंदर सुंदर आहेत कविता, आणि ती गीतं आहेत वास्तविक, त्यांना चाली दिलेल्या आहेत संगीतकारांनी. तर ही ज्या कवितांच्या चाली आहेत ह्या विद्यार्थ्यांना ऐकवल्या की त्या ठिकाणी अधिक परिणामकारक अध्यापन होऊ शकते. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि चिकित्सक विचार वाढवण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धती वापरावी, तर समस्या निराकरण आणि चर्चा पद्धत त्या ठिकाणी त्यांनी वापरायला पाहिजे, ज्यामुळे काय विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सकता येते आणि सर्जनशीलता येते. म्हणून त्यांना टास्क देणे, त्यांच्यासमोर समस्या निर्माण करून त्याला सोडवण्यासाठी सांगणे, हे या ठिकाणी शिक्षकाचा
महत्त्वाचं कर्तव्य आहे. अध्यापन प्रक्रिया योग्य दिशेने सुरू आहे की नाही ते तपासण्यासाठी शिक्षकाला कशाची मदत होते? तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची या ठिकाणी गरज होत असते. ठीक आहे, मूल्यमापन गरजेचं असतं त्या ठिकाणी. खालीलपैकी कोणती पद्धत ही शिक्षक केंद्रित पद्धत म्हणून ओळखली जाते? तर व्याख्यान पद्धत ही शिक्षक केंद्रित पद्धत आहे, कारण की त्यामध्ये फक्त शिक्षकच बोलत असतो व्याख्यान पद्धतीमध्ये, आणि ही शक्यतो विद्यालयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वापरली जाते. आधी करून पहा आणि मग शिका या तत्वावर खालीलपैकी कोणती पद्धत आधारलेली आहे? तर प्रकल्प पद्धती त्यावर आधारलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 83वा. प्रकल्प पद्धतीचे जनक खालीलपैकी कोणाला मानले जाते? तर डॉक्टर विलियम किलपॅट्रिक यांना त्या ठिकाणी प्रकल्प पद्धतीचे जनक मानले जाते, डॉक्टर विलियम किलपॅट्रिक. त्यानंतर बघा 84वा प्रश्न. एखाद्या ऐतिहासिक वास्तूला किंवा कारखान्याला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करणे हे कोणत्या पद्धतीचे उदाहरण आहे? तर याला क्षेत्र भेट किंवा सहल पद्धत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा ह्युरिस्टिक पद्धत किंवा शोध पद्धतीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ किंवा संशोधकासारखी वृत्ती निर्माण करणे हेच त्याचं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर ह्युरिस्टिक या अध्यापन पद्धतीचे प्रतिपादन कोणी केले किंवा कोणी सांगितलेली आहे पद्धत? तर प्राध्यापक H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी ती पद्धत सांगितलेली आहे. पद्धतीचं नाव काय आहे? अध्यापन पद्धती. कोणती? ह्युरिस्टिक अध्यापन पद्धती, ह्युरिस्टिक अध्यापन पद्धत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्राथमिक स्तरावरील लहान मुलांना खेळातून आनंददायी शिक्षण देण्यासाठी कोणती पद्धत सर्वाधिक उपयुक्त ठरते? तर क्रीडा पद्धत त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असते. आनंददायी शिक्षण असतं त्यामधून. विद्यार्थ्यांना स्पोर्ट खूप आवडतो शाळेत असताना. किंडरगार्टन या प्रसिद्ध बाल शिक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? तर फ्रेडरिक फ्रोबेल आहेत. आणि मित्रांनो याला IMP करा, कारण की अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण किंडरगार्टनवर त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. प्रश्न 79वा. प्रश्न उत्तर पद्धतीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सुकरात पद्धत सुद्धा या ठिकाणी म्हणले जाते. सुकरात पद्धत म्हणजेच सॉक्रेटिस मेथड. सॉक्रेटिस मेथड म्हणजेच ॲरिस्टॉटल यांचे जे गुरु होते है ना, तर त्यांनी ही पद्धत काढलेली होती. यानंतर 90वा प्रश्न. एखाद्या जटिल समस्येवर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विचारमंथन करणे आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणे ही कोणती पद्धत आहे? तर ही चर्चा पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? ही चर्चा पद्धत आहे. प्रश्न 91वा. अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण करून त्यांचे मुख्य 4 कुल कोणी स्पष्ट केले आहेत? जॉयस आणि वेल यांनी ते केलेले आहेत. त्यानंतर 92. आगाऊ संघटक प्रतिमान हे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने विकसित केलेले आहे? तर ते डेव्हिड ऑसोबेल यांनी विकसित केलेले आहे, ज्याला आपण काय म्हणतात? ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. संकल्पना प्राप्ती प्रतिमांचे जनक कोण आहेत? तर जेरोम ब्रुनर हे त्याचे जनक आहेत. कशाचे? संकल्पना प्राप्ती प्रतिमान, कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल याचे ते जनक आहेत. त्यांचं नाव आहे जेरोम ब्रुनर. 94 क्रमांकाचा प्रश्न. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी रिचर्ड सचमन यांनी कोणते प्रतिमान मांडले? तर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान मांडले. आता पृच्छा म्हणजे काय? तर पृच्छा म्हणजे इन्क्वायरी म्हणजेच काय? चौकशी, म्हणजेच त्या ठिकाणी विचारपूस करून शिकणे असं त्यांनी ते हे प्रतिमान मांडलेलं आहे. ठीक आहे. स्मृती प्रतिमान खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? तर स्मृती प्रतिमान हे हॅरी लॉरेन यांनी विकसित केलेलं आहे. त्यानंतर बघा 96. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि नवनिर्मितीची क्षमता विकसित करण्यासाठी
विल्यम गॉर्डन यांनी कोणते प्रतिमान मांडले आहे? तर त्यांनी नवसृजन प्रतिमान मांडलेले आहे. त्यानंतर भूमिका पालन प्रतिमान हे कोणत्या कुलामध्ये समाविष्ट होते? तर सामाजिक आंतरक्रिया कुल यामध्ये ते समाविष्ट करण्यात येते. त्यानंतर 98वा प्रश्न, अनिर्देशित अध्यापन प्रतिमान हे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिले? तर त्यांचं नाव आहे कार्ल रॉजर्स यांनी दिलेलं आहे. त्यानंतर 99 क्रमांकाचा प्रश्न, हिल्डा ताबा यांनी खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाची निर्मिती केली आहे? तर विगमन विचार प्रतिमान, इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. हिल्डा ताबा असं त्यांचं नाव आहे. आणि सर्वात शेवटचा आणि 100 क्रमांकाचा प्रश्न जो आहे तो, न्यायशास्त्रीय चौकशी प्रतिमानाचे जनक कोण आहेत? तर डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर हे दोघं जण न्यायशास्त्रीय चौकशी प्रतिमान याचे जनक आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या वतीनं जसं समजून सांगायचं तसं समजून सांगण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. यामध्ये काही माझ्या चुकाही होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये स्वतःचं स्पष्टीकरणसुद्धा देऊ शकता. तुमच्या कमेंटला मी या ठिकाणी पिन करून इतरांच्याही त्यामध्ये समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.